सुगरण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आज आपण मस्त असे आखाड स्पेशल मटन रस्सा कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। तर इथं मी अर्धा किलो मटन घेतले। अगोदर मटणाला स्वच्छ धुवून मीठ, हळद, लाल तिखट, कोथिंबीर घालून मस्त असं ते मॅरिनेशन करून घ्यायचे। इथे पाहू शकता मी कोथिंबीर घातली आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट हे व्यवस्थित असं सगळ्या मटणाला चोळून घ्यायचे। ते मॅरिनेशन करून झाले। तर इथे मी एका कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आणि बारीक चिरलेला कांदा घेतला एक। ही भाजी आपण 6 जणांसाठी बनवू शकतो। अर्धा किलो मटणा 6 जण माणसं व्यवस्थित जेवतात। आता आपण हे सर्व मटण व्यवस्थित परतून घ्यायचे। कुकरमध्ये सर्व मटण घालून एक 5 मिनिटं ते छान असं तेलामध्ये परतायचं म्हणजे मटणाचं स्वतःचं एक पाणी सुटतं। इथे आपलं मटण परतून झाले आणि पाणी घालून इथे मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे मटण आपलं व्यवस्थित शिजल्या जाईल। आणि मसालाही केलाय। मसाल्यामध्ये मी इथे कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर एवढंच घेतलेलं आहे। मसाला व्यवस्थित भाजून असा तो मिक्सरला बारीक करून घेतलाय। इथं आपलं मटणही शिजलेलं आहे पाहू शकता। आता इथे एका भांड्यामध्ये मी आपल्याला जेवढी तरी हवी त्यानुसार आपण आपल्या गरजेनुसार तेल घ्यायचे। तुम्हाला तरी जर जास्त हवे असेल तर जास्त तेल घ्या, नाही तर कमी घेतलं तरी चालेल। तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आणि जो आपला वाटलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा। मटणाला शक्यतो जास्त मसाले घालायचे नाही। आपला घरगुती मसाला असतो त्याचा फ्लेवर आपण छान येतो मटणाला आणि एक मटणाची एक ओरिजिनल टेस्ट असते। कारण की तुम्ही जर जास्त मसाले घातले जर मटणाची जी टेस्ट आहे ती निघून जाती, त्या मसाल्यांचीच टेस्ट लागते फारशी। त्यामुळे आपला जो घरचा मसाला असतो तोच घालून हे मटण करायचं खूप छान होतं। तर इथे मी बेडगी मिरची, लाल तिखट आणि आपला घरचा काळा मसाला 2 चमचे आणि एक अर्धा चमचा मी मटण मसाला घेतला। त्याच्या व्यतिरिक्त जास्त कुठलेही मसाले मी वापरलेले नाही। आता इथे आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय। आपल्या जे मटणातलं पाणी आहे ते घालून घ्यायचे म्हणजे छान असा कट सुटतो आपल्या भाजीला। आता सर्व मटण हे घालून छान अशी उकळी करून घ्यायची मटणाला। इथे मी फक्त रस्साच केलेला आहे। आता आपलं मटणही व्यवस्थित शिजले आणि सर्व मटण घालून आपल्याला जेवढा रस्सा हवा त्यानुसार आपण गरम पाणी करून घालायचे, गार पाणी घालायचं नाही। तुम्ही जर गार पाणी घातलं तर आपल्या मटणाला तरी येत नाही आणि भाजीची चवही बदलते। त्यामुळे तिथे गरम पाणीच वापरायचं। तिथे आपला रस्साही मस्त उकळला। मी गार्निशिंगसाठी वरतून कोथिंबीर घातली आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही मटणाची भाजी तयार झाली। तर आपण इथे ताट बनवून घेऊया। तर मटणाची भाजी म्हणल्या बाजरीची भाकरी खूप छान लागते, पण आज मी इथे चपातीच केली आहे। मस्त आधी तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे मटणाची डिश तयार आहे। त्याचबरोबर इंद्रायणी तांदळाचा इथे मी जिरा राईस केलेला आहे। तोंडी लावण्यासाठी कांदा, लिंबू आणि इथे मी जे अळणी सूप होतं तेही काढून ठेवलं होतं। टॅमॅटो, लिंबू असं मस्त आपलं हे आखाडात स्पेशल ताट तयार आहे। अगदी हा स्वयंपाक अर्धा तासात होतो। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी साधी सोपी कशी वाटली तेही कमेंटद्वारे कळवा आणि मस्त असा हे आखाडातल्या मटण थाळीचा एन्जॉय करा। तर धन्यवाद।